कापूस पीक लागवड केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला एक समस्या येते, ती म्हणजे तण नियंत्रण जर आपण केलं नाही वेळेवर तर आपल्याला उत्पन्नामध्ये घट येते। ह्या उत्पन्नामध्ये घट येऊ नये, तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मजूर मिळत नाही। मग अशामध्ये आपण त्या ठिकाणी तणनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो। तणनाशक जे आहे तर ते सिलेक्टिव्ह तणनाशक आहे। यामध्ये फक्त कापूस सोडून सर्व गोल पानाचे असो, रुंद पानाचे असो, या गवतवर्गीय तण असो, या तणांना नियंत्रण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी सिलेक्टिव्ह हेर्बिसाइड त्या ठिकाणी वापर करू शकतो। मग त्याच हेर्बिसाइडची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। गोदरेज कंपनीचं हिटवेड मॅक्स या नावाने येतं। त्यामध्ये पायरिथ्यूबॅक सोडियम आणि क्युझॉल्फॉप इथाइल, पायरिथ्यूबॅक सोडियम 6% आणि क्युझॉल्फॉप इथाइल 4% अशा प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी घटक बघायला मिळतो। तण नियंत्रण करण्यात एकदम योग्य आहे। आपल्याला हे तणनाशक जे आहे तर ते ओल असताना फवारणे गरजेचे असते, जेणेकरून 100% रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो। तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हे तणनाशक कधी फवारायचं, तर हे तणनाशक आपल्याला कापूस उगल्याच्या नंतर 20 दिवसांनी, आणि जे की तण आहे तर ते आपल्याला 2 ते 3 पानावर ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला या तणनाशकाची त्या ठिकाणी फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला 100% तण हे जळालेलं आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकरी बांधवांनो, याचं जे प्रमाण आहे तर ते एका एकरसाठी 450 ml वापर करायचा आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा। धन्यवाद।